Good morning, dear student. In today's lecture, we are going to learn about trihydric alcohol. What? Trihydric alcohols, or is also called triols. Okay. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय अँड देअर प्रिपरेशन मेथड्स अँड फिजिकल प्रॉपर्टीज आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके. तर आपण हा चॅप्टर अल्कोहोल चॅप्टर बघत असताना आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल स्टडी केला, डायहायड्रिक अल्कोहोल स्टडी केला. आता आपण काय स्टडी करणार आहोत, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ओके. तर ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय, what is meant by trihydric alcohol? Trihydric alcohol means compound which contain 3 hydroxy group. Compound which contain 3 hydroxy groups are called trihydric alcohols or triols. त्यालाच काय म्हणू आपण, ट्रायोल्स. म्हणजे कंपाऊंड विच कंटेन 3 हायड्रॉक्सी ग्रुप आर कॉल्ड ट्रायहायड्रिक अल्कोहोल. एक्झाम्पल CH2OH, CHOH, CH2OH. Okay, you can see here this compound contain 3 hydroxy group. Okay, this is first hydroxy group, this second hydroxy group, and this is third hydroxy group. Okay, compound which contain 3 hydroxy group are called trihydric alcohol. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये 3 हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असतील त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. बघा हा कंपाऊंड आहे, याचं कॉमन नेम आहे ग्लिसरॉल. Glycerol. Okay. Glycerol is a common name and IUPAC name is you can see here this carbon first, second and third, 1 2 3. Okay. तर याच्यामध्ये बघा कार्बन 1 ला, 2 ला आणि कार्बन 3 ला काय हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. मग काय 1 2 3 प्रोपेन ट्रायोल. This is the IUPAC name of this compound. Okay, number of compounds of trihydric alcohol are may be present or also be present. Okay, but this glycol or glycerol, not glycol, this is glycerol. Glycerol is a trihydric alcohol and IUPAC name of this compound is 1 2 3 propane triol. This is the most important compound of this triol family or trihydric alcohol, glycerol. Okay, glycerol is the most important compound of this trihydric alcohol. Okay, मग तुम्हाला समजलं ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, ज्या कंपाऊंडला किती 3 हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असतील त्या कंपाऊंडला काय म्हणणार आपण, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. मोस्ट फेमस एक्झाम्पल ऑफ दिस ट्रायहायड्रिक अल्कोहोल इज अ ग्लिसरॉल. And that glycerol's IUPAC name is a 1 2 3 propane triol. Okay, समजलं. ट्रायहायड्रिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं आहे की ज्या कंपाऊंड मध्ये 3 हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असतील त्याला आपण काय म्हणू, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. हे फक्त आपण काय घेतलं, एक एक्झाम्पल. ओके, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट और फेमस एक्झाम्पल ऑफ दिस फॅमिली, दॅट इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल, ग्लिसरॉल. ओके, समजला. मग हा जो ग्लिसरॉल आहे, ओके, ग्लिसरॉल इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. इफ यू कंपेरिंग दिस ग्लिसरॉल विथ डायोल, ओके, CH2OH, CHOH, CH2OH. This is glycerol, that is trihydric alcohol. If you introducing this group in diol, डायोल मध्ये काय केलं आपण, CH
OH हा काय इंट्रोड्यूस केला. इफ यू इंट्रोड्युसिंग वन एक्स्ट्रा हायड्रॉक्सिल ग्रुप in diol, that time boiling point of this triol rises near about 100 degrees Celsius temperature. 100 degrees Celsius. Okay, if you introducing one extra hydroxyl group in diol, हा आपला CH2OH, हा CH2OH हा काय डायोल आहे. डायोलचं जर बॉइलिंग पॉईंट बघितला आपण 197 डिग्री सेल्सिअस आहे. आणि इथेनॉलचा जर घेतला मोनोहायड्रिक अल्कोहोलचा CH2OH याचा बॉइलिंग पॉईंट आहे 97 डिग्री सेल्सिअस. ओके, you can see here from monohydric alcohol, dihydric alcohol to trihydric alcohol. If you introducing one extra hydroxyl group, okay, that time boiling point of this alcohol, respective alcohol is rises near about 100 degree Celsius. म्हणजे जर एक हायड्रॉक्सिल ग्रुप जर आपण ॲड केला, जर इथेनॉल मध्ये बघितलं 97 टेम्परेचर बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा, डायोलचा बघितला 197 आहे. आणि याचा जर बघितला आपण ट्रायोलचा तर याचा 290 डिग्री सेल्सिअस याचा काय बॉइलिंग पॉईंट आहे. म्हणजे जर एक एक्स्ट्रा हायड्रॉक्सिल ग्रुप जर ॲड केला ॲज कम्पेअर टू डायोलमध्ये जर एक्स्ट्रा एक वन हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच केला तर तो काय होतं, त्याचं बॉइलिंग पॉईंट काय होतं, राईज होत आहे, म्हणजे इन्क्रीज होत आहे. बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस बाय 100 डिग्री सेल्सिअस. ओके, हे समजलं. मग बॉइलिंग पॉईंट कसा इन्क्रीज होईल. इफ यू इन्क्रीजिंग वन हायड्रॉक्सी ग्रुप, दॅट टाइम बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो increases. Okay, that time viscosity viscosity also increases. Then hydrogen bonding, बघा सर्वात पहिले काय होईल, हायड्रोजन बॉन्डिंग काय होईल, इन्क्रीज होईल. इफ यू इन्क्रीजिंग हायड्रोजन बॉन्डिंग, दॅट टाइम असोसिएशन मीन्स इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर झाली, म्हणजे ह्याच मॉलिक्यूलमधल्या दुसऱ्या मॉलिक्यूल OH सोबत, बरोबर आहे, म्हणजे CH2OH म्हणजे दुसऱ्या ट्रायल सोबत सेम मॉलिक्यूलमधल्या ह्याच सोबत, तर त्यावेळेस काय होईल, असोसिएशन इन्क्रीज होईल. इफ यू इन्क्रीजिंग असोसिएशन, दॅट टाइम बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. व्हिस्कोसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. अँड viscosity increases means solubility also increases, but solubility increases in water because this trihydric alcohol form hydrogen bonding with water, and that hydrogen bonding is a intermolecular, means टू डिफरंट मॉलिक्यूलमध्ये असणारी हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे हायड्रोजन एक हायड्रॉक्सी ग्रुप जर इन्क्रीज झाला तर काय काय इन्क्रीज होऊ शकतं, तुमच्या हायड्रोजन बॉन्डिंग वाढू शकते. हायड्रोजन बॉन्डिंग वाढल्यामुळे काय होईल, तुमचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो, व्हिस्कोसिटी इन्क्रीज होते, सोल्युबिलिटी इन वॉटर ऑल्सो इन्क्रीजेस. दिस इज अबाउट द ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ओके, ट्रायहायड्रिक अल्कोहोलमध्येच आपण मोस्ट फोकस करणार आहोत. कोणावर, ग्लिसरॉल. कशावर, ग्लिसरॉल. यालाच काय म्हणतो आपण, ग्लिसरीन पण म्हणतो. ओके, ग्लिसरॉलवर. म्हणजेच दिस इज हा काय ग्लिसरॉल आहे, याचं IUPAC नेम काय आहे, 1,2,3 प्रोपेन ट्रायॉल. याच्यावरच फोकस करणार आहोत आपण. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ दिस ट्रायहायड्रिक फॅमिली. ओके, दिस इज अबाउट द ट्रायहायड्रिक अल्कोहोल. Trihydric alcohol means compound which contain 3 hydroxy group. ओके, मग एक जर आपण एक्स्ट्रा हायड्रॉक्सी ग्रुप जर ॲड केला डायोलमध्ये तर काय काय होते, हायड्रोजन बॉन्डिंग इन्क्रीज होते. त्याच्यानंतर व्हिस्कोसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. हायड्रोजन बॉन्डिंग इन्क्रीजेस ड्यू टू
बिकॉज ऑफ वन एक्स्ट्रा हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, मग त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. दॅट्स वाय बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. नेक्स्ट बघू प्रिपरेशन मेथड्स. Preparation methods of trihydric alcohols. Trihydric alcohols. First preparation बघू आपण. From hydrolysis of fats and oil, that time you will get glycerol or fatty acids. Okay, this is the first preparation method. If you are hydrolyzing fats and oil, that time you will get glycerol or fatty acid. बघू आपण fats CH2O C double bond O R, then CHO C double bond O R, then CH2O C double bond O R. These are the fats. Oils. R is a alkyl group or long chain of carbon atom, that is carbon number 9 to carbon number 70. This may be present in fats and oil. If you are hydrolyzing these fats or oil, हायड्रोलिसिस केलं, पाणी टाकलं त्याच्यामध्ये, तर काय मिळेल तुम्हाला? ग्लिसरॉल CH2OH CHOH CH2OH and 3 molecules of OH. This R means this carbon chain. Okay, carbon number 9 to carbon number 70. Okay, and this is your glycerol. Glycerol is a common name and IUPAC name is a 1,2,3 propane triol. This is the IUPAC name. Baga, this is the first preparation method. If you hydrolyze fats and oil, that time you will get glycerol and this is the byproduct. Okay, fatty acids. Okay, this is the first preparation methods of trihydric alcohol, that is glycerol. Glycerol is the most important compound from this family, trihydric family. Okay, बघा हे लिहून घ्या. दिस इज फर्स्ट प्रिपरेशन मेथड. नेक्स्ट प्रिपरेशन मेथड बघूया आपण. नेक्स्ट प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन ऑफ ट्रायहायड्रिक अल्कोहोल, दॅट इज ग्लिसरॉल फ्रॉम प्रोपीन. कशापासून? प्रोपीन पासून. फ्रॉम propene. Okay, this propene react with chlorine at a high temperature, near about 600 degrees Celsius temperature. That time you will get allyl chloride. Okay, बघूया आपण फर्स्ट स्टेप मध्ये. दिस इज द प्रोपीन CH3 CH double bond CH2. This is propene. React with chlorine at a 600 degrees Celsius temperature. That time you will get Cl CH2 CH double bond CH2 आणि मायनस काय होईल? एक HCl. ओके, बघा इथला एक हायड्रोजन आणि इथला एक क्लोरीन आणि हा क्लोरीन इथे काय होईल? अटॅच होईल. ओके, म्हणजे अलील क्लोराइड will be formed. Okay,
This is the first step. Okay, then second step, if you this allyl chloride react with dilute NaOH, NaOH सोबत जर रिॲक्ट केला तर काय होईल, ह्या allyl chloride हा NaOH काय बेस आहे, मग इथे काय होईल, तो न्यूक्लियोफाइल म्हणून अटॅक करेल ह्या कार्बनवर, हा क्लोरीन काय होईल, रिमूव्ह होईल इन द फॉर्म ऑफ सोडियम क्लोराइड NaCl, आणि तयार काय होईल तुमचा OH CH2 CH डबल बॉन्ड CH2 allylic alcohol. Okay, this allylic alcohol. Okay, then this allylic alcohol again react with hypochlorous acid. हा इथे घेतो allylic alcohol CH2 CH डबल बॉन्ड CH2. हा काय allylic alcohol आहे. This allylic alcohol react with hypochlorous acid. याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो हायपोक्लोरस OH वर, आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. मग याची काय होईल, कार्बन कार्बन डबल बॉन्डवर ॲडिशन, निगेटिव्ह पार्ट गोज टुवर्ड्स द मोर सबस्टिट्युटेड कार्बन आयटम and positive charge goes towards the less substituted according to Marconi's of rule, and to form CH2 CH OH and CH2 Cl. This is the chlorohydrin alpha chlorohydrin, alpha chlorohydrin. Again this alpha chlorohydrin react with NaOH. ओके, मग हे NaOH सोबत जरा परत हा न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल ह्या कार्बनवर, हा क्लोरीन बाहेर, म्हणजेच रिमूव्हल ऑफ NaCl अँड टू फॉर्म CH2 OH CH OH CH2 OH, that is glycerol. अशा पद्धतीने this is the second preparation method. Okay, preparation method of trihydric alcohol. Okay, if you treating propane with chlorine at a high temperature near about 600 degrees Celsius, that time removal of HCl and to form allylic chloride. This allylic chloride again react with sodium sodium hydroxide. Okay, that time you will get allylic alcohol. Again this allylic alcohol react with hypochlorous acid, that time you will get alpha chlorohydrin. This alpha chlorohydrin again react with NaOH, that time you will get glycerol. Okay, that is 1 2 3 propane triol. Okay, अशा पद्धतीने this is the second preparation method of trihydric alcohol. अतिशय सोपी आहे ही पद्धत. In this way, by this procedure you can prepare large quantity of nowadays preparation of glycerol or glycol take place. Okay, म्हणजे ह्या पद्धतीने सर्वात जास्त glycol or glycerol not a glycol, this is glycerol maybe produces. Okay, this is the second preparation method. Next बघू आपण preparation method of trihydric alcohol from alcoholic fermentation of sugar. fermentation म्हणले की काय येईल याच्यामध्ये yeast. Okay, alcoholic fermentation of sugar. Third preparation method, fermentation of sugar in the presence of sodium sulfate and yeast. That time you will get
glycerol is a product. Okay, alcoholic fermentation of sugar in the presence of sodium sulfate and yeast, that time you will get glycerol. Sugar म्हणजेच ग्लुकोज C6H12O6 काय टाकायचं याच्यामध्ये ईस्ट, बेकर ईस्ट असतो हा, युकॅरियोटिक सेल असणारा हा काय सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आणि सोडियम सल्फेट, that time you will get CH2OH, CH2OH, that is the glycerol. This is the trihydric alcohol and byproduct is CH3 C double bond OH aldehyde and CO2 gas is released. These are the byproducts. Okay, this is the third preparation method of trihydric alcohol, that is preparation of trihydric alcohol by alcoholic fermentation of sugar in the presence of sodium sulfate and yeast. That time you will get glycerol. Glycerol is a trihydric alcohol. In this way you can prepare trihydric alcohol, mostly glycerol. Okay, these are the preparation methods of trihydric alcohol. Okay, next बघू आपण ह्या काय जे आहेत ते 3 प्रिपरेशन मेथड्स आहेत. आणखी काय असतील? ओके, पण 3 is sufficient for you. Okay, then physical properties of glycerol or trihydric alcohol. Glycerolच. ओके, ग्लिसरॉल हा काय आपला ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. Physical properties. Glycerol is a colorless liquid. हा कसा आहे? कलरलेस लिक्विड आहे ग्लिसरॉल. ओके, इट हॅज अ स्वीट इन टेस्ट. टेस्ट कशी आहे त्याची? गोड आहे, स्वीट आहे. ओके, इट हॅज नो ओडर, ओडरलेस म्हणजे त्याला स्मेल नाही आहे. इट इज ओडरलेस. ग्लिसरॉल इज ओडरलेस. देन बॉइलिंग पॉइंट ऑफ दिस glycerol is 290 degree Celsius. Okay, ha boiling point. It is a hygroscopic in nature. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय? त्याला जर आपण सराउंडिंग मध्ये जर ठेवलं तर इट कॅन ॲब्सॉर्ब द atmospheric moisture, means water. That is the hygroscopic in nature. Okay, then solubility. This glycerol is soluble in water and ethanol. It is soluble in water and ethanol. These are the physical properties of trihydric alcohol. It is colorless liquid, it is odorless liquid, it has a sweet in taste. Okay, boiling point of this glycerol is 290 degrees Celsius and it has a hygroscopic in nature, means they can absorb the moisture from surrounding. Okay, and solubility, they are soluble in water and ethanol. Okay, this is about the trihydric alcohol preparation method and physical properties and some general introduction we have study in this lecture. Okay, next lecture we are trying to discuss about chemical properties of trihydric alcohol. Okay, thank you.